हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, चालू घडामोडीच्या या व्हिडिओमध्ये आज आपण 9 डिसेंबर 2024 ते 15 डिसेंबर 2024 या आठवड्याच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी मराठीमध्ये कव्हर करणार आहे. आणि या सर्व चालू घडामोडी आपण वन लाइनर स्वरूपात अभ्यासणार आहे. आणि याच सर्व चालू घडामोडी आपण आपल्या स्मार्ट एक्झाम मराठी या टेलिग्राम चॅनलवर डिस्क्रिप्शन स्वरूपात दिलेले आहेत. म्हणजे प्रश्न, त्याचे 4 पर्याय आणि त्या 4 पर्यायाचं उत्तर आणि त्या उत्तराचं पूर्ण विश्लेषण ॲनालिसिस दिलेले, तिथे जाऊन ते क्वेश्चन्स देखील तुम्ही नक्की पहा. त्याचा परीक्षेमध्ये तुम्हाला खूप फायदा होणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 साठी कोणाची निवड झालेली आहे? मिशेल बॅचलेट यांची. नुकतेच मेघालयातील जलसंचयन प्रकल्पासाठी $50 मिलियन कर्ज कोणी मंजूर केले? ADB, एशियन डेव्हलपमेंट बँकने. ओके. त्यानंतर युरोग्रिप टायर्सने अलीकडेच ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली? MS धोनी यांची. ओके. त्यानंतर अलीकडेच SCOचे नवे अध्यक्ष कोण बनले? शम्मी सिल्वा. ओके. त्यानंतर पुढे पाहूया, अलीकडेच कोणत्या देशाने सर्वात वेगवान धावणारा रोबोट ज्याचं नाव आहे स्टार 1 तो तयार केलेला आहे? तर तो चीनने तयार केलेला आहे. ओके. सर्वात वेगवान धावणारा रोबोट आहे, त्याचं नाव आहे स्टार 1. इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्चच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहा, इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्चच्या अध्यक्षपदी रघुवेंद्र तंवर यांची नियुक्ती करण्यात आली. मिशेल बर्नियर हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते ज्यांना पदावरून हटवण्यात आले? ते फ्रान्स. मिशेल बर्नियर हे फ्रान्स या देशाचे पंतप्रधान होते. ओके. जागतिक बँकेच्या आंतरराष्ट्रीय कर्ज अहवाल 2024 नुसार 2023 पर्यंत भारताचे एकूण विदेशी कर्ज किती आहे? तर $646.79 अब्ज. ओके. त्यानंतर पुढे पाहूया, महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली होती? तर कालिदास कोलंबकर यांची. ओके. कालिदास कोलंबकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. ओके. त्यानंतर कोणत्या देशाचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक हे भारताच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आले होते? भूतान देशाचे आहेत. कोणत्या देशाचे पंतप्रधान मिशेल बार्निये यांनी राजीनामा दिला होता? फ्रान्सचे आहेत ते. इंदिरा गांधी शांती पुरस्कार 2024 आपण पाहिलं, मिशेल बॅचलेट यांना देण्यात आलाय. पुढे पाहूया, फायझर पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? बिहारी मुखर्जी यांना फायझर पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलेले. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडचे MD CEO म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? विजय चंडोक यांची नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडचे MD CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. बँकॉक येथे 2024 आशियाई स्पोर्ट्स गेम्समध्ये भारताच्या पवन कॅम्पेलीने फुटबॉलमध्ये कोणते पदक मिळवले? कांस्य पदक मिळवलेले आहे. कोणत्या ठिकाणी अष्टलक्ष्मी महोत्सव आयोजित करण्यात आला? नवी दिल्ली येथे अष्टलक्ष्मी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. ओके. त्यानंतर पुढे पाहूया, सोने खरेदी करण्यात कोणता देश जगात प्रथम स्थानावर आहे? आपला भारत देश. कोणत्या राज्यातील पुरी येथे कोणार्क महोत्सवाचे आयोजन करण्यात आले? ओडिसा येथे. ओके. कोणार्क महोत्सव पुरी येथे साजरा केला जातो, ते आहे ओडिसामध्ये. ओके. आशियाई तलवारबाजी महासंघाच्या महासचिवपदी कोणाची निवड झाली आहे? तर राजीव मेहता यांची निवड झालेली आहे. ओके. त्यानंतर मध्य भारतातील पहिले शासकीय यकृत प्रत्यारोपण केंद्र कोठे होणार आहे? नागपूर येथे. पुढे पाहूया, 30व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या देशाची थीम कंट्री म्हणून निवड करण्यात आली आहे? फ्रान्स या देशाची. अमेरिकेच्या कोणत्या राज्याने 6 डिसेंबर हा महात्मा गांधी स्मृती दिन म्हणून घोषित केला? नेब्रास्का. अमेरिकेच्या नेब्रास्का राज्याने 6 डिसेंबर हा महात्मा गांधी स्मृती दिन म्हणून घोषित केला आहे. ओके. त्यानंतर केंद्र सरकारने किती किलोमीटर परिसरात पोस्ट ऑफिस सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले? 3 किलोमीटर. म्हणजे 3 किलोमीटरच्या परिसरात एक पोस्ट ऑफिस असं निर्माण करण्यासाठी
केंद्र सरकारने उद्दिष्ट ठेवलेले. भारतातील पहिले हायपरलूप चाचणी तंत्रज्ञान कोठे तयार केले गेले? IIT मद्रास येथे. IIT मद्रास येथे भारतातील पहिले हायपरलूप चाचणी तंत्रज्ञान तयार करण्यात आले. पुढे पाहूया. नार्कोटिक्स ड्रग्ज कमिशनच्या 68व्या सत्राचे अध्यक्षपद कोणत्या देशाला मिळाले? भारतासाठी. जागतिक वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 कोणत्या ठिकाणी आयोजित केली जात आहे? बहरीन येथे जागतिक वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 आयोजित केली जात आहे. गुगलने कोणत्या शहरात भारतातील पहिले गुगल सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली? हैदराबाद. गुगलने हैदराबाद येथे भारतातील पहिले गुगल सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. नुकताच सशस्त्र सेना ध्वज दिन कधी साजरा करण्यात आला? 7 डिसेंबर. 7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करण्यात आलेला आहे. पुढे पाहूया. जागतिक ध्यान दिवस कधी साजरा केला जाणार आहे? 21 डिसेंबरला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन गव्हर्नर कोण बनले आहेत? संजय मल्होत्रा. ओके, संजय मल्होत्रा हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कितवे गव्हर्नर बनले आहेत? 26वे. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 25वे गव्हर्नर कोण होते? शक्तिकांत दास हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 25वे गव्हर्नर होते. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? राहुल नार्वेकर यांची. राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. आता आपण काय पाहिलं? हंगामी अध्यक्ष पाहिलं. चला कोणाकोणाला आठवते आपण बघूया. चला तुमच्यासाठी प्रश्न आहे, महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कोणाची निवड झाली होती ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. आत्ताच आपण सुरुवातीला पाहिलेले. ओके, पहिले गुगल सेफ्टी इंजिनियर सेंटर कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे? हैदराबाद येथे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? शम्मी सिल्वा. ओके, आपण पाहिलं. त्यानंतर कोणाला NDTVचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा इंडिया सेंचुरियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? गौतम सिंघानिया यांना. ओके, गौतम सिंघानिया यांना NDTVचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा इंडिया सेंचुरियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील पानपिंपळी वनस्पती आणि हरभऱ्याला GI टॅग प्राप्त झाला आहे? अमरावती. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील पानपिंपळी वनस्पती आणि हरभऱ्याला GI टॅग प्राप्त झाला आहे. पुरुष ज्युनियर हॉकी आशियाई कप 2024 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता? ओमान. ओमान येथे पुरुष ज्युनियर हॉकी आशियाई कप 2024 आयोजित करण्यात आला होता. ओके, त्यानंतर 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे? नवी दिल्ली येथे. नवी दिल्ली येथे 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. ओके, त्यानंतर कोणत्या ग्रामपंचायतीला केंद्र सरकारच्या पंचायती राज मंत्रालयातर्फे राष्ट्रीय स्तरावरील नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार आणि ग्राम स्वराज विशेष पुरस्कार जाहीर झाला? मनाची वाडीला. ओके, आपल्या सातारा जिल्ह्यातील मनाच्या वाडी ग्रामपंचायतीला केंद्र सरकारच्या पंचायती राज मंत्रालयातर्फे राष्ट्रीय स्तरावरील नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार आणि ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानंतर पुढे पाहूया. मनाची वाडी हे गाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा. अमेरिकेत कोणता शब्द वर्ड ऑफ द इयर 2024 ठरला आहे? पोलरायझेशन हा शब्द वर्ड ऑफ द इयर 2024 ठरला आहे अमेरिकेमध्ये. कोणत्या देशात तयार करण्यात आलेली INS त्रिशूल ही युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली आहे? रशिया. ओके, त्यानंतर आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कोणत्या ठिकाणी सुरू आहे? कुरुक्षेत्र. समोरचा प्रश्न, जागतिक आयुर्वेद काँग्रेस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे? देहरादून येथे. आपण पाहिलं नार्कोटिक ड्रग्ज आयोगाच्या 68व्या सत्राच्या अध्यक्षपदासाठी कोणत्या देशाची निवड झालेली आहे? आपल्या भारताची. युरोग्रिफ टायरचा ब्रँड ॲम्बॅसेडर MS धोनी. चॅम्पियन ऑफ द अर्थ 2024 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? माधव गाडगीळ यांना. ओके,
चॅम्पियन ऑफ द अर्थ 2024 पुरस्काराने माधव गाडगीळ यांना सन्मानित करण्यात आले आहे। पुढे पाहूया, QS क्रमवारी 2025 मध्ये कोणते विद्यापीठ जगात प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ ठरले आहे? टोरंटो। कोणती संस्था, भारतीय संस्था QS क्रमवारी 2025 मध्ये भारतातील विद्यापीठामध्ये अव्वल ठरले आहे? IIT दिल्ली। ओके। BCCIच्या कार्यकारी सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? देवजीत सैकिया। ओके, देवजीत सैकिया यांची BCCIच्या कार्यकारी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली। नवी दिल्ली येथे आयोजित 4थ्या इंडिया इंटरनेट गव्हर्नमेंट फोरम 2024 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? जतीन प्रसाद यांच्या। त्यानंतर पुढे पाहूया, जागतिक मानवी हक्क दिन 2024 कधी साजरा करण्यात आला? 10 डिसेंबरला। अमेरिकेतील राज्य नेब्रास्काने कोणती तारीख महात्मा गांधी स्मृती दिन म्हणून घोषित केली? 6 डिसेंबर आपण पाहिलं। अमेरिकेतील राज्य नेब्रास्काने 6 डिसेंबर ही तारीख महात्मा गांधी स्मृती दिन म्हणून घोषित केली। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसरास कोणाचे नाव देण्यात आले? छत्रपती शिवाजी महाराजांचे। ओके, 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसरास छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले। ओके। त्यानंतर कोणत्या जिल्ह्यातील टेकवडी हे महाराष्ट्रातील दुसरे ग्राम ठरले आहे? पुणे। ओके, पुणे जिल्ह्यातील टेकवडी हे महाराष्ट्रातील दुसरे सौर ग्राम ठरले। त्यानंतर पुढे पाहूया, कोणत्या राज्यातील अभय सहायेश्वर मंदिराला युनेस्को आशिया पॅसिफिक अवॉर्ड 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे? तमिळनाडू। ओके। इमॅन्युएल ओएड्रागो यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे? बुर्किनो फासो। ओके। त्यानंतर BWF सुपर 100 गुवाहाटी मास्टर 2024 बॅडमिंटन एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? सतीश करुणाकर यांनी। ओके। त्यानंतर WTA प्लेयर ऑफ द इयर 2024 म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? आर्यना साबालेंका यांची WTA प्लेयर ऑफ द इयर 2024 म्हणून नियुक्ती करण्यात आली। त्यानंतर पुढे पाहूया, आंतरराष्ट्रीय फुटबॉल संस्थेने फिफाने 2030 सालचा विश्वचषक कोठे होणार असल्याचे जाहीर केले? सौदी अरेबिया येथे। युनिसेफ दिन 2024 कधी साजरा करण्यात आला? 11 डिसेंबर। 11 डिसेंबरला युनिसेफ दिन साजरा करण्यात आला। नुकताच आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस कधी साजरा करण्यात आला? 11 डिसेंबर। ओके, 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस साजरा करण्यात आला। नुकत्याच जाहीर झालेल्या QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी सस्टेनेबिलिटी रँकिंग 2025 मध्ये भारतात कोण अव्वल आहे? IIT दिल्ली आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर पुढे पाहूया, नुकतीच 20वी आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप कोणी जिंकली? जपानने। ओके, 20वी आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप जपानने जिंकलेली। अलीकडेच UNEDच्या अर्थ चॅम्पियन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला? आपण पाहिलं माधव गाडगीळ यांना। ओके। झारखंड विधानसभेच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड झाली? रवींद्रनाथ महंतो। ओके, रवींद्रनाथ महंतो यांची झारखंड विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे। ओके। त्यानंतर जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? डी गुकेश यांनी जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे। त्यानंतर पुढे पाहूया, जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पदक पटकावणारा डी गुकेश हा कितवा भारतीय? दुसरा। ओके, जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा डी गुकेश हा दुसरा भारतीय। भारताचा बुद्धिबळ डी गुकेशने कोणत्या देशाच्या डिंग लिरेन याला चेकमेट करून जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे? चीन देशाचा आहे। ओके, भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश याने कोणत्या देशाच्या डिंग लिरेन याला चेकमेट करून जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे? चीन देशाचा। ओके। टाइम मासिकाचा पर्सन ऑफ द इयर 2024 पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? डोनाल्ड ट्रम्प यांना। ओके, टाइम मासिकाचा पर्सन ऑफ द इयर 2024 पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना जाहीर झालेला आहे।
कोण एकूण संपत्तीच्या 400 अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करणारे जगातील पहिले व्यक्ती ठरलंय? इलॉन मस्क. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. कोणत्या देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने एक देश एक निवडणूक या घटना दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली? भारताने. कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली? नवी दिल्ली. नवी दिल्ली या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. ओके, त्यानंतर जॉन ड्रमानी महामा कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? घाना. आणि आपण पाहिलं नार्कोटिक ड्रग्ज आयोगाच्या 68व्या सत्राच्या अध्यक्षपदासाठी आपल्या भारताची निवड झाली. ओके, नार्कोटिक ड्रग्ज आयोगाच्या 68व्या सत्राच्या अध्यक्षपदासाठी आपल्या भारताची निवड झालेली आहे. ओके, तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण 8 डिसेंबर 2024 ते 15 डिसेंबर 2024 या आठवड्याच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी वन लाइनर स्वरूपात पाहिलेल्या आहेत. आणि या सर्व चालू घडामोडी आपण निवडक चालू घडामोडी घेतलेल्या आहेत, परीक्षा भिमुख चालू घडामोडी आपण घेतलेल्या आहेत. आणि या सर्व चालू घडामोडी तुम्हाला डिस्क्रिप्शन स्वरूपात आपल्या स्मार्ट एक्झाम मराठी या चॅनलवर मिळतील. म्हणजे क्वेश्चन, त्याचे 4 पर्याय आणि त्या 4 पर्यायापैकी एक उत्तर आणि त्या उत्तराचं डिस्क्रिप्शन विश्लेषण आपण आपल्या स्मार्ट एक्झाम मराठी या टेलिग्राम चॅनलवर दिलेले आहे. तिथे जाऊन ते क्वेश्चन्स देखील तुम्ही पहा, त्याचा परीक्षेमध्ये तुम्हाला खूप फायदा होणार आहे. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.